मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांनी 4 मे रोजी संप पुकारलाय। पण काही परप्रांतीय रिक्षा चालकांनी महाराष्ट्रात राहून मराठीची संस्कृती जपली पाहिजे, यासाठी आम्ही मराठी शिकणार असल्याचं म्हटलंय। या रिक्षा चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकरनं। अनिवार्य केला असल्यामुळे काही रिक्षा चालक नाराज आहेत, काही रिक्षा चालक आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे। त्याच्यामुळे रिक्षा चालकांची नेमकी भूमिका कशी असेल, सर्वसामान्यांना या रिक्षा बंद पडल्यामुळे लोकांना काय समस्यांना सामोरं जावं लागणार आहे का, नेमकं मराठी अनिवार्य केल्यामुळे रिक्षावाल्यांना काय वाटतंय हे देखील आपण जाणून घेणार आहोत। मराठी अनिवार्य केल्यावर हा निर्णय आम्हाला मान्य असतो, कारण की आपण ज्या राज्यात राहतो त्या तिकडची भाषा आपल्याला शिकायला पाहिजे, खूप फार गरजेचं आहे। कारण की लोक मराठी बसतात, ते सांगतात आपल्याला पुढे जायचंय, कुठे जायचं, कुठे नाही जायचंय, आपल्याला ती भाषा समजणार कशी का? आपलं समजल्याशिवाय त्याला आपण सोडू शकत नाही। म्हणजे काही ना काहीतरी फुलाचं पाकळी शिकायला पाहिजे माणसाने, नाही तसं तरी पण प्रयत्न करायला पाहिजे माणसाने की आपण शिकूया। पण हे गलत आहे मॅडम, हे जे चाललंय ना आजकाल हे जरा गलत आहे। जरा नेमकं म्हणजे असं आहे की कुणी कुठं पण आलंय येताना आणि इकडच्या भाषा पहिले तर इकडच्या भाषाला आपल्याला ना शिकायला पाहिजे। इकडची भाषा जे आहे ना ते आपल्याला इकडची भाषा शिकायला पाहिजे। मजा है, मराठी आता समझता है मगर बोल ज्यादा नहीं पाता है, सीखता है, सीखेगा, कोशिश करेंगे सीखेंगे। आणि इकडची काय संस्कृती आणि लोक रिवाज रीती तो मला पालन करणं पाहिजे। जर मी नाही करते तर मला इथे राहायचे काय अधिकार नाही। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।